सगळ्यात मोठ्या राजकीय दोन बातम्या आपण बघणार आहोत। पहिली म्हणजे ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेत। तर ठाकरेंच्या फुटीर खासदारांची शिंदेंसोबत बैठक सुरू आहे। सध्याची महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळात ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांची शिंदेंसोबत पत्रकार परिषद होणार आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे। उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत शिवालयामध्ये बैठक सुरू झाली आहे। हे खासदार या ठिकाणी काय भूमिका स्पष्ट करतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अखेर ठाकरेंचे हे 6 फुटीर खासदार एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होते, तर दुसरीकडे ठाकरेंच्या सर्व आमदारांची बैठक या ठिकाणी होते। सध्याच्या घडीच्या या दोन राजकीय महत्त्वाच्या घडामोडी आपण म्हणू शकतो। एकीकडे ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचलेत, तिकडे शिंदेंसोबत त्यांची बैठक सुरू आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। तर ठाकरेंकडून हा डॅमेज कंट्रोल साठीचा प्रयत्न सुरू आहे। कालच त्यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सुद्धा दौरा केला, तिथला आढावा घेतला आणि आज आमदारांची ही बैठक उद्धव ठाकरे घेत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरेंचे ते फुटीर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड नंदनवन या शिंदेंच्या निवासस्थानाहून आपल्या सोबत आहेत। नंदनवनवरती काय घडामोडी गिरीश? नक्की श्वेता, आपण पाहतो अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी या नंदनवन इथे घडतायत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे। आपण पाहतोय बघा, नंदनवनच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ट्रॅफिक विभागाचे जे डीसीपी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। एक रूट ठरवला जाईल वायबी पर्यंतचा आणि त्यानुसार हे सगळे खासदार जे आहेत ते वायबीला पोहोचतील। त्या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाईल आणि आपली व्यथा, आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या ठिकाणी व्यासपीठावरती हे सर्व खासदार मांडणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी औपचारिक कागदपत्रांची पूर्तता असते आणि त्यासोबतच कागदपत्रांवर सह्या स्वाक्षऱ्या लागतात त्या सुद्धा या ठिकाणी करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी होते आणि सर्व खासदार अधिकृतरित्या आज शिवसेनेमध्ये 4 वाजता प्रवेश करणार आणि त्या संदर्भातले एक पत्र जे ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार असल्याची माहिती मिळते। 5 खासदार जे आहेत ते आतापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ओमराजे निंबाळकर हे थोड्याच वेळामध्ये नंदनवन या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती आहे किंवा ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने या बैठकीमध्ये सामील होतील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे ते कधीपर्यंत पोहोचणार आहे याकडे सुद्धा सर्व प्रचार माध्यमांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय नंदनवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही शिवसेनेच्या ज्या बैठका आहेत त्या सध्या मुंबईमध्ये सुरू आहेत। आपण पाहतोय की त्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा संयुक्त बैठका घेतल्या जातात आणि या ठिकाणी नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा महत्त्वाची बैठक होते। या ठिकाणी नेमकं प्रसार माध्यमांना काय सांगायचं, काय भूमिका घ्यायची या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा एकनाथ शिंदे करणार आहेत। राहुल शेवाळे सुद्धा सोबत आहेत आणि श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत शिवसेनेचे ते सुद्धा सोबत आहेत आणि त्यामुळे हे 5 खासदार 6 खासदार ज्यावेळी या ठिकाणाहून निघतील काय त्या वेळेची जी परिस्थिती असेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण अत्यंत महत्त्वाची जी बैठक आहे ती आता या ठिकाणी सुरू झाली असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुलरित्या राबवलं आहे, याबद्दलची जी भाकीतं यापूर्वीच सर्व नेत्यांनी केलेली आहेत। मात्र नेमकी किती खासदार, 6 खासदार असणार आहेत की 5 खासदार असणार आहे याबाबतचा जो संभ्रम आहे तो 4 वाजता निश्चितच मिटणार आहे आणि या 6 खासदारांकडून नेमकं काय भाष्य केलं जाणार आहे, त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली याबद्दल ते काय म्हणणार आहेत याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गिरीश, सध्या नंदनवनवर कोण कोण आलंय? निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी संजय दीना पाटील जे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे नेते ते देखील दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय नागेश आष्टीकर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतर जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि भाऊसाहेब वाघचौरे, संजय देशमुख आणि संजय जाधव हे सर्व जे नेते ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नागेश पाटील आष्टीकर सुद्धा पोहोचलेले आहेत आणि संजय दीना पाटील म्हणजे एकूण 5 खासदार जे आहेत ते नंदनवन या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र ओमराजे निंबाळकर जे आहेत ते अद्यापही पोहोचलेले नाहीये। ते पोहोचले बघा, ओमराजे निंबाळकरांची गाडी आहे ही, ओमराजे निंबाळकरांची गाडी आहे 2668। ओमराजे निंबाळकर, आत्ताची मोठी बातमी आहे बघा, ओमराजे निंबाळकर हे नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। प्रसार माध्यमांना या ठिकाणाहून लांब ठेवलं जाते पण ओमराजे निंबाळकरांची ही गाडी आहे, त्यांचा ताफा आहे बघा या ठिकाणी दाखल झालेत ओमराजे। म्हणजे सर्व 6 खासदार जे आहेत श्वेता, आपण पाहतोय या ठिकाणची लाईव्ह दृश्य सगळी नंदनवन बंगल्यामध्ये सर्व 6 खासदार जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत। ओमराजे निंबाळकर दाखल झाले नव्हते मात्र ते सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि त्यासाठीच आपण पाहतोय की मोठा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या सर्व 6 खासदारांची आता संयुक्त बैठक होईल, एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन करतील आणि मग
वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केल्याची माहिती मिळते आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर आपली काय भूमिका मांडणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मोठ्या घडामोडी सध्या नंदनवन बंगल्याबाहेर घडताना आपल्याला पाहायला मिळतात. श्वेता, बरोबर आहे गिरीश, आपण प्रेक्षकांना